मी काय म्हणते, बोल. पुढच्या महिन्यात आईना जाऊन वर्ष होईल. हो, परवा बोलता बोलताच लाडूनी आठवण करून दिली मला. अच्छा, पण मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. कशाबद्दल? गावाकडच्या घरासंदर्भात. काय? कधीपासून सांगते मी, पण तुम्हाला वेळ आहे कुठे. पण आता तरी मनावर घ्या. गावचं घर आणि जी काय थोडीफार जागा आहे ती विकून मोकळं व्हा. तसंही आपलं जाणं होत नाही. उगाच ठेवून काय करायचंय. हम्म, आईंचं सर्व आपणच करत होतो तसंही. शेवटच्या दिवसात काही कमी वेळा सांगून झालं. पण नाही, त्यांचाच हट्ट. गाव आणि ते पडकं घर. बरं बघतो मी. बरं नको, काय तो निर्णय घ्या लवकरात लवकर. आजी,
लाडू आलास? किती वेळ लावलास रे बाबा? कसं आहेस राजा? असं भूत बघितल्यासारखं का बघतोस? वर्षभरात का अवतार झालाय बघ. माझा नाही, घराचा. चल झाडूया. चल. आजी, अगं काय शोधतेस मगाचपासून? आजी, आजी, बऱ्याच वर्षात पहिल्यांदाच मी तुला इतका आनंदी पाहतोय. पूर्वी तू दरवर्षी यायचा सुट्टीत तुझ्या आईशी बापचा बरोबर. पुढे मग कामाच्या व्यापात त्यांचं गाव मागे पडलं, पण तू यायचास. चांगला 20-25 दिवस दणदणाट खूप खेळायचास. वर्षभराचं खेळणं तर त्या 20-25 दिवसात खेळून घ्यायचंस. आणि मी वर्षभराचं जगणं त्या 20-25 दिवसात जगून घ्यायचे. आजी, काय दिवस होते ना ते. दिवस उजाडत नाही तोच तू घराबाहेर पडायचास. आणि मी तुझ्या आवडीचं बेसनाचा लाडू घेऊन तुझ्या मागे मागे धावायचे. हो ना. आणि मग तो सूर्य डोक्यावर येईपर्यंत गोट्यांचा डाव. मग कुठे बेचकीनं कैरीच पाड, कुठे झाडावरच चढ. ए आजी, तुला माहिती आहे का, आमच्या कॉम्प्लेक्स मधल्या स्विमिंग पूल पेक्षा ना गावच्या विहिरीत डुंबायची मजाच जास्ती यायची. हो, खरंय खरंय. अगं आजी, काय झालं? अरे बाबा, अख्खं गाव तो टायर घेऊन फिरून झाल्यावर 2 मिनिटं घरात टेकला ना टेकला तेवढ्यात अगं हो सावकाश.
अगं लहानपणी तूच मला बोलायचीस ना, हे नको करू ते नको करू, आणि आता तूच. मग अशी काय तर गोट्या आणि आता काय तर चक्क गोळा. आजी बाबांना नाव सांगे ना. अरे म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं असं म्हणतात. खरं तर फक्त म्हणतात, वागवत कोणीच नाही. आजी आलोच. आजी आठवलं का काही? झुर झुर तो जीव हा होते खोल घाल में, झुर झुर तो जीव हा होते खोल घाल में, उणे माझे पारणे तुझ्या डोळ्यातले अंगण, झुर झुर तो जीव हा. केसात तुझ्या पतंगी चंदेरी हरेक दोर, माझ्या बाळवत्या जागी तुझा मायाळू पदर, सरलीस ओटी बांधून माझी तू इवली स्वप्न, मी सावलीच्या नादी तुझ्या उंजळी दिले उन्हा. गोड आहेस का तू आजी? खूप भारी आहेस. खूप मिस करतोय का तुला? लाडू, आठवणींचा त्रास नाही करून घ्यायचा बाबा. काही आठवणी जपायच्या असतात, जगायच्या असतात, मजा असते. आय एम सॉरी आजी. एवढ्या वर्षात तुला कधीच नाही विचारलं, पण आज तुला विचारतो, कशी आहेस ग? चांगली आहे, बेस आहे. तेव्हा पण होती आणि आता पण आहे. पण एकच इच्छा होती माझी, तुझ्या आईस, तुझा बापूस, तू सुट्टीत तिकडे यावं, आपण सगळ्यांनी मिळून सुट्टीत मजा करावी असं वाटते मला. असं आजी तू सगळंच विसरून गेलीस, कायमची. माफ कर आम्हा सगळ्यांनाच. आजी तुला सांगायचंय पण कसं सांगू? नको सांगूस, नको सांगूस बाबा. काही गोष्टी या विसरायच्याच असतात. विसरण्यासारखं आयुष्यात खूप काही असतं. आपण ठरवायचं काय लक्षात ठेवायचं आणि का लक्षात ठेवायचं. अरे बाबा, तिकडे देवाजवळ दिवा लाव. जा जा जा, काडीपेटी ठेवले भांड्यांच्या मागे. हा हो लावतो. आजी तुला ना सांगायचंच राहिलं, म्हणजे मीच विसरलो. पण ऐक ना, मी काय म्हणतो, अगं कुठे आहे माचीस? नाहीये आजी. हा सापडली. आजी जो डब्बा तू इतकी वर्ष लपवून ठेवला होतास ना, तो मला सापडला. आजी आजी आजी
आजी थकले आता पाया तुला शोधता घरभर थकले आता पाया तुला शोधता घरभर तुझ्या संगे भूर उडाली माझ्या पाळण्याची चाक आजी थकले गमन आजी लागली हुरूर बोलतात माझ्या संगे आजही खिडक्या दार भिंती होत्या मानल्या जामी ते होते तुझे काळीज आजी भेटाला पुन्हा नव्याने आजी लाडू निघालास असाच येत राहा.